नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. जे विद्यार्थी नुकतेच 10वी किंवा 12वी पास झाले आहेत आणि पुढे करिअरचा योग्य पर्याय शोधत आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने ITI ॲडमिशन 2026 प्रक्रिया सुरू केली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ITI म्हणजे काय, कोण अर्ज करू शकतो, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे, महत्त्वाच्या तारखा, आरक्षण, फायदे आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना. 10वी किंवा 12वीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हा एकच मोठा प्रश्न असतो, बरोबर? आता पुढे काय? कोणतं क्षेत्र निवडायचं? करिअरच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर अचूक निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच महाराष्ट्र ITI प्रवेश 2026 ही एक उत्तम संधी म्हणून समोर येते, जिथे तुम्ही थेट कौशल्य शिकून रोजगाराच्या दिशेने पाऊल टाकू शकता. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. भाग 1, ITI म्हणजे काय? तर ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे पारंपरिक पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल म्हणजेच तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर जास्त भर दिला जातो. हे कोर्सेस थेट इंडस्ट्रीच्या गरजेनुसार डिझाईन केलेले असतात. त्यामुळे कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरी मिळायला मदत होते. आता इथे कोणते कोर्सेस असतात? तर इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, फॅशन डिझाईन, रेफ्रिजरेशन असे अनेक ट्रेड्स उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे आजकाल COPA, कम्प्युटर हार्डवेअर आणि सोलर टेक्निशियन सारख्या तंत्रज्ञानावर आधारित ट्रेड्सना इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी आहे. आता वळूया भाग 2 कडे. पात्रता आणि फायदे. हे कोर्सेस नेमके कुणासाठी आहेत आणि याचा तुम्हाला वैयक्तिक काय फायदा होऊ शकतो ते पाहूया. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ITIचे प्रवेश सर्वांसाठी अतिशय सुलभ आहेत. प्रामुख्याने 10वी पास झालेले विद्यार्थी याला अर्ज करू शकतात. काही विशिष्ट ट्रेडसाठी 8वी किंवा 12वी पास असणंही चालतं. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये हे प्रवेश उपलब्ध आहेत. आणि हो, मुलगे आणि मुली दोघे यासाठी नक्कीच अर्ज करू शकतात. आता याचे फायदे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. अत्यंत कमी खर्चात तुम्हाला इथे दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळतं. कोर्स पूर्ण झाल्यावर लवकर नोकरीच्या संधी आहेतच, पण अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला स्टायपेंडसुद्धा मिळू शकतो. यासोबतच गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड NCVT किंवा SCVT सर्टिफिकेट मिळतं, ज्याच्या आधारावर तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ITI नंतर तुम्हाला थेट डिप्लोमाच्या 2nd इयरला ॲडमिशन मिळू शकतं. चला आता बघूया भाग 3, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका. ही जी संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे ना, ती पूर्णपणे केंद्रीकृत आणि ऑनलाईन पद्धतीने चालते. तुम्हाला admission.dvt.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून स्वतःचं प्रोफाईल आणि माहिती भरायची आहे. मग डॉक्युमेंट्स अपलोड करून ॲप्लिकेशन फी भरायची. यानंतरची स्टेप खूप क्रिटिकल आहे, ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. यासाठी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन प्रत्यक्ष ITIमध्ये जावं लागतं. एकदा का अर्ज निश्चित झाला की मग तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता, जिथे तुम्ही तुमचे आवडते ट्रेड आणि कॉलेज निवडता. आणि शेवटी मेरिट लिस्ट लागते आणि त्यानुसार ॲडमिशन मिळतं. यानंतर येतो भाग 4, महत्त्वाच्या तारखा आणि शुल्क. तारखा विसरून अजिबात चालणार नाही. मित्रांनो, 21 मे 2026 ही तारीख नक्की लक्षात ठेवा. सकाळी 11 वाजेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरुवात होत आहे. त्याच दिवसापासून अर्ज निश्चितीची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. आणि 1 जून 2026 पासून तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म्स भरू शकणार आहात. त्यामुळे प्लीज शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, वेळेत अर्ज भरा. अर्जाचं शुल्क अगदी माफक आहे. राखीव प्रवर्गासाठी म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरीसाठी हे शुल्क फक्त 100 रुपये आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये आणि NRI उमेदवारांसाठी 500 रुपये फी निश्चित केली आहे. ह्या प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या धोरणानुसार सर्वांना समान संधी दिली जाते. SC, ST, OBC, महिला, दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी इथे हक्काचं आरक्षण उपलब्ध आहे. ह्यासोबतच मायनॉरिटी आणि ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर. भाग 5, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. इथे थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना,
उमेदवाराने फक्त आणि फक्त एकच अर्ज भरायचा आहे. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. जर तुम्ही चुकूनही मल्टिपल फॉर्म्स भरले तर तुमचे सर्वच्या सर्व अर्ज रद्द होऊ शकतात. अशी चूक अजिबात करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षितता. तुमच्या ॲडमिशन अकाउंटचा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना नेहमी ओरिजिनल कागदपत्रे सोबत असू द्या. आणि हो, वेळोवेळी अधिकृत वेबसाईट चेक करत राहा. संचालनालयाकडून तुम्हाला SMS द्वारे जे अपडेट्स येतील त्याकडेही बारीक लक्ष ठेवा. जर फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आलीच तर अजिबात घाबरून जाऊ नका. 21 मे पासून तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी ITIमध्ये दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत मोफत मार्गदर्शन सत्रे सुरू आहेत. तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष मदत घेऊ शकता. मित्रांनो, ITI हा फक्त एक कोर्स नाही तर स्किल बेस्ड करिअरची मजबूत सुरुवात आहे. योग्य ट्रेड निवडून तुम्ही लवकर नोकरी, अप्रेंटिसशिप किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस काळजीपूर्वक पूर्ण करा. जर तुम्हाला ITI ॲडमिशन 2026 बद्दल कंप्लीट मार्गदर्शन, ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रोसेस, बेस्ट ट्रेड्स, मेरिट लिस्ट, अलॉटमेंट आणि करिअर गायडन्स पाहिजे असेल तर लगेच साइन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण ITIचे टॉप ट्रेड्स आणि ऑनलाईन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. धन्यवाद.